तुम्ही पाहिलं असेल की कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान लोकांना अनेकदा मळमळ होते, उलट्यांचा त्रास होतो किंवा चक्कर येणं, अस्वस्थता, मळमळ किंवा उलट्या यासारख्या समस्या उद्भवतात. या सगळ्याला मोशन सिकनेस म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की असं फक्त प्रवासादरम्यानच का होतं किंवा असं सगळ्यांसोबत का होत नाही? हे फक्त ठराविक लोकांनाच का होतं? नसेल तर ऐका. मोशन सिकनेस हा एखादा आजार नाही, पण ही अशी स्थिती आहे जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल्स मिळतात. प्रवासादरम्यान डोळे आणि कानांचा सुटलेला किंवा न जमलेला ताळमेळ म्हणजे कॉन्फ्लिक्टिंग सिग्नल्स थेअरी. प्रवास करत असताना कान, डोळे आणि त्वचा ज्यावेळी मेंदूला सिग्नल देतात, जेव्हा नर्वस सिस्टीमचा गोंधळ उडतो आणि मग चक्कर येणं किंवा मळमळ होण्याचे चान्सेस असतात, ज्यामुळे अनेकांना उलट्या होतात. आता हे होऊ नये यासाठी मेंदूला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. समोरच्या सीटवर बसून बाहेर बघण्याचा प्रयत्न करा. गाडीतील एसी बंद करून खिडकी उघडी ठेवा, ताजी हवा घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवासाला निघण्याच्या 3 तासांपूर्वी जेवण करा. यामुळे मोशन सिकनेसच्या त्रासापासून तुम्ही वाचू शकता.